हॅलो 24 तास या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मी प्रशांत सोनार. जून महिना म्हटलं की परीक्षांचे निकाल यायचा दिवस असतात. मग प्रवेश परीक्षा असो किंवा मुख्य परीक्षा असो आणि त्या संदर्भातल्या प्रक्रिया हे देखील आपण शब्द वारंवार ऐकत असतो आणि बरेच जण या प्रक्रियेतून जात देखील असतात. आणि आज अशीच एक जी परीक्षा असते, जी नीट परीक्षा आहे, जिचा निकाल काही दिवसांपूर्वी झालेला आहे, त्या विषयाच्या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत विष्णू घुगे सर. सर नमस्कार. कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. त्याचबरोबर नीट परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेली, अगदी चांगल्या रँकनी उत्तीर्ण झालेली निदा पटेल देखील आपल्यासोबत आहे. निदा, तुझंही कार्यक्रमात स्वागत आणि सगळ्यांच्या वतीने अभिनंदन देखील. नमस्ते. गेल्या 40 वर्षांपासून कोचिंग क्षेत्रामध्ये बन्सल क्लासेसच एक स्वतःचं स्थान निर्माण केलेलं आहे आणि यासाठी यशस्वीरित्या कार्य करत असलेल्या, विशेषतः महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रातील भीष्म म्हणून ज्यांची ओळख आहे असे प्राध्यापक विष्णू घुगे हे आज आपल्यासोबत आहेत. आणि त्यांची ओळख सांगायची झाली तर ते महाराष्ट्र स्टेट हेड आहेत बन्सल क्लासेसचे. महाराष्ट्र राज्यासोबतच त्यांनी इतर राज्यांमध्ये देखील विविध शिक्षण संस्थांमध्ये कार्य केलेलं आहे. सरांच्या मार्गदर्शनातून आज तागायत अनेक विद्यार्थी आपलं यशस्वीरित्या करिअर पुढे घेऊन चाललेले आहेत. तसंच सरांनी शिक्षण क्षेत्रात हजारो तरुणांना व्यवस्थापनाचं कोचिंग देऊन स्वतःच्या पायावर उभं राहण्यास देखील मदत केलेली आहे. त्यामुळे 1,500पेक्षा जास्त सेमिनार आणि वर्कशॉप देखील त्यांच्या नावावर आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शालेय स्पर्धांचं देखील ते मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करतात आणि आज ते मार्गदर्शन आपल्याला करायला आलेत. प्राध्यापक विष्णू घुगे सर, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मुळात नीट परीक्षा झाली, त्याच्यानंतर रिझल्ट्स आले, ही एक साधारण प्रक्रिया आहे, पण त्यामध्ये तुमचं यश हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. काय सांगाल याबद्दल? बन्सल आणि बन्सलची ओळख जर काय असेल तर स्पर्धा परीक्षेमध्ये यश. म्हणजे 1983 पासून विके बन्सल सरांनी लावलेलं रोपटं हे आज वटवृक्ष झालेलं आहे. आणि बन्सलचं वैशिष्ट्य आहे की देश पातळीवर AIR, मग 4 डिजिट असेल, 3 डिजिट असेल, 2 डिजिट असेल आणि 1 डिजिट असेल, हे 83 पासून तर 2016 पर्यंत JEE परीक्षेमध्ये बन्सल क्लासेसची ओळख होती. पण 2017 पासून मेडिकलमध्येही बन्सल क्लासेसनं सुरुवात करून थोड्याच 2 ते 3 वर्षामध्ये तीही नॅशनल देश पातळीवर छाप सोडलेली आहे. आणि बन्सल आणि निकाल हे समीकरण आहे. त्यामुळं बन्सल क्लासेसमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी, बन्सल क्लासेसमध्ये असलेले विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा विशेष करून 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेवर यश आणि करिअर ऑपॉर्च्युनिटी आणि त्यानंतर आता जे स्पर्धा परीक्षा आलेल्या आहेत, मग ती मेडिकलची असेल, इंजिनिअरिंगची असेल, बँकिंग असेल, MPSC असेल, UPSC असेल, तर इथं शिक्षक आणि शिक्षकांची भूमिका फार महत्त्वाची असते. तर इथं कोच म्हणून तो रोल महत्त्वाचा आहे. आणि हे जे तुम्ही निकाल बघतायत त्यामध्ये महाराष्ट्रात आमची मुलीमधून दुसरी आली आणि मराठवाड्यातून प्रथम आलेली जी पलक नावाची विद्यार्थिनी आहे, माझ्यासोबत जी निदा पटेल आहे, पार्थ कराड आहे, निहरकर आहे, या विद्यार्थ्यांनी ही रिझल्टची किमया, ही जी जादू आहे, ही जादू पुढं मेडिकलमध्येही पुढं कंटिन्यू ठेवलेली आहे सर. नक्कीच. निदा सरांनी जसं म्हटलं की तुम्ही सेल्फ स्टडी देखील केलेली आहे, ती तर आहेच, पण त्याचबरोबर जे क्लास म्हणजे तुम्ही बन्सल क्लासेसमधनं जे शिकलात त्याची क्लासरूम अभ्यासिका तुम्हाला कशा पद्धतीने उपयोगी पडली? सबसे पहले तो इस अचीवमेंट में मेरे पेरेंट्स का बहुत बड़ा कंट्रीब्यूशन है और साथ ही बन्सल क्लासेस के टीचर्स का। टीचर्स ने मुझे बहुत हेल्प की। मैं बन्सल क्लासेस में 2 ईयर प्रोग्राम में थी और वहाँ पर टीचर्स ने मुझे बहुत गाइड किया और वहाँ पर मुझे डे केयर प्रोग्राम बहुत पसंद आया क्योंकि उससे बहुत बेनिफिट हुआ। वो 8 to 10 आवर्स का पूरा प्रोग्राम चलता था और उसमें टीचिंग, डाउट डिस्कशन और क्वेश्चन सॉल्विंग ये सब होता था, जिससे कि मुझे बहुत बेनिफिट हुआ सर. नक्कीच. म्हणजे सर तुम्ही थोडंसं प्रॅक्टिकल शिक्षणाकडे जास्त कल दिलेला आहे, पण हे सगळं करताना तुम्ही महाराष्ट्राची निवड देखील केली. म्हणजे महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी क्लासेस आहेत, तुमचे ब्रांचेस आहेत, तर हे कसं काय? म्हणजे महाराष्ट्राची निवड ही जाणीवपूर्वक कुठल्या उद्देशाने करण्यात आली होती? आणि माझा सर तसं विचार केला तर 25 वर्ष प्लस या क्षेत्रातला अनुभव आहे. मी शिक्षण क्षेत्रात आणि विशेष करून कोचिंग क्षेत्रातच मागच्या 93-94 पासून कार्य करत आलेलो आहे. आणि कोचिंगमध्ये भरपूर काही स्पर्धा आहे, कॉम्पिटिशन आहे, पण आमचे मुख्य मार्गदर्शक बियाणी सर यांचं जे वलय आहे, म्हणजे पॉलिटिकल आहे, सोशल आहे आणि मल्टी डायनॅमेटिक, यांचे खूप काही बऱ्याचशा काही गोष्टी आहेत. पण त्यांनी जे निवड करताना जे निकष लावलेले आहेत की शिक्षण
क्षेत्रात काम करताना आज परळीसारख्या शहरामध्ये पोद्दार आहे, बचपन आहे, क्युरेस किड आहे, इंटरनॅशनल लेवलचा ब्रँड, आणि त्यांनी परत मग कोचिंगमध्ये उतरतानाही सर्व टीमना आम्ही त्यांनी विचार केलेला आहे की सर आपल्याला फक्त मेट्रो शहर जिल्हा नाही तर आपल्याला तालुक्या लेवलपर्यंत ग्रामीण भागापर्यंतल्या विद्यार्थ्यांना पण हे कोट्याचं दर्जेदार शिक्षण आपल्याला मिळवायचं आहे. त्यामुळे निवड करताना कुठेतरी आपल्याला पूरक आपल्या भागाला महाराष्ट्राला स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवून देणारं आणि आपल्याला मदत करणारी टीम पाहिजेत. मग ही बन्सलची विके बन्सल सरांची जी टीम आहे, समीर बन्सल सर ज्याचे MD मॅनेजिंग डायरेक्टर आहेत, यांनी पूर्ण कंप्लीट महाराष्ट्रामध्ये आज आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करता येतं. त्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी त्यांच्याकडचं स्टडी मटेरियल आहे, DPP आहे, फॅकल्टीज आहेत आणि त्यांचे पूर्ण थॉट प्रोसेस आणि इथं ग्राउंडला काम करणारीची जी आमची टीम आहे, जी यंत्रणा आहे, त्यामध्ये खूप अनुभवी लोक आहेत. आणि आज बन्सलचीच निवड करण्यामागं आम्ही जशी निवड केली, आज 1.5 ते 2 वर्षामध्ये 40 शाखा महाराष्ट्रामध्ये मेट्रो शहरापासून जिल्ह्यापासून तालुक्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. याचं कारण एक आहे की आम्ही फक्त नुसतं रिझल्ट किंवा हे नाही तर या विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षेमध्ये करिअर ऑप्शन्स काय असतात ते मिळवून देण्यासाठी काय लागतं ही टीम त्याच्या पाठीमागं काम करते. त्यामुळं आमच्यासोबत जे जुटणार आहेत कमी वेळामध्ये तर आम्ही तिथं त्यांना काय सपोर्ट देतो, एक कंप्लीट आमची टीम पूर्ण कंप्लीट त्यांना सपोर्ट करते. फॅकल्टी आहे, स्टडी मटेरियल आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, अनुभवी फॅकल्टी आहेत आणि कुठलाही नवीन व्यक्ती आमच्यासोबत जुटल्याने हा विचार करतो की बाबा हे फक्त सेंटर देणं आणि त्यांनी चालवणं इतकं सोपं नाही आहे शिक्षण क्षेत्रामध्ये. तर आमच्या पाठीकडे जी 50 लोकांची टीम आहे की जी 24 आवर्स 24 तास याच्यावर काम करते. यामुळं आमच्यासोबत जुटणारे विद्यार्थी, पालक आणि जे फ्रँचायझी जे सेंटर आमचे घेत आहेत तर त्यांनाही तो कुठंतरी आत्मविश्वास आलेला आहे की एवढ्या कमी काळात एवढं मोठं यश आम्ही मिळवलेलं आहे. सर, तुम्ही मगाशी बोलताना कोटा उल्लेख केला. हा कोटा पॅटर्न म्हणजे काय? बऱ्याच जणांना माहीत देखील नसतं आणि हा कोटा पॅटर्न इतकंच प्रभावी बन्सल क्लासेस देखील चालतं का? कोटा पॅटर्न हे विके बन्सल सरांपासून कन्सेप्ट पुढं आलेली आहे. म्हणजे कोटा शहराची, राजस्थानमध्ये जे कोटा शहर आहे या कोटा शहराची ओळख जर काय असेल तर कोचिंग, आणि कोचिंग ही जी ओळख निर्माण केलेली हे विके बन्सल सर 1983 पासून एका विद्यार्थ्यापासून सुरुवात केलेली आहे. आणि आपण फक्त म्हणतोय की नुसतं कोटा किंवा कोट्याचं नाव जर लावलं तर कुठलंही कोटा पॅटर्न होत नाही. कोटा पॅटर्न म्हणजे विद्यार्थ्यांकडनं त्यांच्या बुद्धिमत्तेप्रमाणे, क्षमतेप्रमाणे स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवून देण्यासाठीचं हा फॉर्मॅट आहे. आणि इथं डे केअर कन्सेप्ट म्हणजे फक्त नुसतं शिकवणं नाही. क्लास म्हणजे काय असतं की बाबा त्या विद्यार्थ्यांनी येणं आणि 3 तास कुठंतरी तिथं फक्त बसणं. तर इथं या विद्यार्थ्याकडनं आम्ही शिकवतो, त्या विद्यार्थ्याकडनं रोजचं शिकवलेलं तिथं आम्ही अभ्यास करून घेतो. त्या विद्यार्थ्याला ज्या गोष्टी शिकवलेल्या कळत नाही आहेत त्याच दिवशी आम्ही त्या डाऊट सेशन्स पूर्ण करून घेतो आणि रोजचं शिकवलंय यावर रोज 10 प्रश्न, ज्याला DPP म्हणतो, डेली पेपर प्रॅक्टिस, हे आम्ही रोज तिथंच करून घेतोय. म्हणजे आमची तिहेरी भूमिका आहे. एक, आम्ही शिक्षक आहेत, आज आमची टीम कोच म्हणून काम करते. म्हणजे त्यांचे प्लस पॉईंट्स काय आहेत आणि या विद्यार्थ्यांचे मायनस पॉईंट्स काय आहेत, स्पर्धा परीक्षेला काय लागतं, जसं हे स्पर्धेचं युग आहे. मग ही कोच आमचे जे शिक्षक आहेत तर हे कोच म्हणून काम करतात. त्यांचे जे मायनस पॉईंट्स आहेत, जसं फिजिक्स सारखा सब्जेक्ट आहे की इथं विद्यार्थ्यांना कन्सेप्ट क्लिअर नसतात, मॅथमॅटिक्सचा बेस नसतो, न्यूमरिकल्स क्वेश्चन्स असतात आणि विद्यार्थी कुठेतरी फिजिक्स आणि फिजिकल केमिस्ट्रीला थोडं दुर्लक्ष करतात. मग त्यामध्ये बायो पर्टिक्युलर बाबा 50% वेटेज आहे त्याला जास्त करतात. पण जर मेडिकलला यश मिळवायचं असेल तर जसं बायो इम्पॉर्टंट आहे तसं केमिस्ट्री पण आहे आणि फिजिक्स पण आहे. मग ही भूमिका कोच म्हणून आम्ही निभवतो. आणि तिसरी भूमिका आम्ही निभवतो ती म्हणजे पालक म्हणून, की या विद्यार्थ्याकडनं अभ्यास करून घेण्याची जिम्मेदारी सुद्धा आम्ही करतोय. म्हणजे हे विद्यार्थी आमच्याकडे 10 तास ते 12 तास विद्यार्थी आमच्याकडे 11वी आणि 12वीची मेडिकल आणि इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत. म्हणजे पालकांनी आमच्याकडे प्रवेश घेतल्याच्या नंतर फक्त शिकवणे हा भाग नाही तर कोच म्हणून त्याला पूर्ण ते पैलू पाडणं आणि त्याच्याकडनं अभ्यास करून घेणं, याला कोटा पॅटर्न म्हणतात. आणि हा खरा कोटा पॅटर्न काय आहे तर स्पर्धा परीक्षेचं वर्किंग, त्यांच्या बुद्धिमत्तेप्रमाणे त्या विद्यार्थ्यांना त्यांचं करिअर ऑप्शन मिळवून देणे. नक्कीच. निदा, हा सगळा अभ्यासक्रम तू प्रत्यक्ष अनुभवला आहे, विषय निहाय म्हणजे सब्जेक्ट वाईज तू अभ्यास केलेला आहे आणि यामध्ये तुला क्लासने कशी मदत केली? त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे सब्जेक्ट वाइज अभ्यास करायचं? हर सब्जेक्ट की एक अलग स्ट्रैटेजी होती है. जैसे कि बायोलॉजी में हमें NCERT पर पूरा फोकस करना चाहिए और फिज़िक्स के लिए हमें न्यूमेरिकल सॉल्व करने चाहिए और केमिस्ट्री में क्वेश्चन सॉल्विंग, ये बहुत ज़रूरी है. और टीचर्स का इसमें बहुत बड़ा रोल होता है क्योंकि वो हमें हर एक सब्जेक्ट वाइज बताते हैं कि हमें कैसे करना है, हर सब्जेक्ट को क्या करना है सब.
टीचर्स बहुत हेल्प करते हैं इनमें। और लास्ट में हमें क्वेश्चन सॉल्विंग करनी चाहिए बहुत सारी। क्वेश्चन प्रैक्टिस बहुत ज़रूरी होती है हर इसमें। हे सगळं क्लासेसकडनं करून घेतलं जातं. हाँ सर, क्लासेस करा, बंसल क्लास। ओके. प्रेक्षक हो, नीट आणि जेई परीक्षेची तयारी करण्यासाठी रिपीटर बॅच देखील बन्सल क्लासने सुरू केली आहे. आपण त्याची वैशिष्ट्य जाणून घेऊयात. विष्णू सर, काय सांगाल याबद्दल? जसं माझ्यासोबत जी विद्यार्थिनी बसलेली आहे निदा, हिला मेडिकलमध्ये बायो हा विषय, या विषयाला 360 पैकी 360 मार्क्स मिळालेले आहेत तसं. आणि हे खूप मोठी अचिव्हमेंट आहे. तिनं तिचं बोललं नाही आहे, पण मी सांगेल की तिला आउट ऑफ मार्क्स येतं. 360 पैकी 360, 720 पैकी 360 म्हणजे 50% एकट्या बायोला वेटेज आहे. आणि ते पैकीला पैकी मार्क मिळवलेत. आणि हे कशामुळे झालं? तिची जसं सब्जेक्ट वाईज तुम्ही तिला विचारलं, तिनं तिचा प्लॅन सांगितला आहे. आणि या बायो विषयाला तिथं त्या विद्यार्थ्याकडनं डे केअरमध्ये हे करून घेतलं जातं. हा फार महत्त्वाचा आहे. मग तुम्ही मला विचारलं की बाबा आता जे विद्यार्थी मेडिकल इंजिनिअरिंगला थोड्या मार्कावरून त्यांची संधी गेली आहे किंवा त्यांना ही संधी मिळाली नाही आहे, अशा विद्यार्थ्यांना मी आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हे सांगेल की या विद्यार्थ्यांना 2 वर्षाचा सिलेबस एका वर्षामध्ये शिकवणं, त्यांचं रिव्हिजन करून देणं. आणि हे फक्त नुसतं शिकवणं नाही, तर 10 ते 12 तास आमची जी डे केअर बॅच आहे, या विद्यार्थ्यांना तिथं कंप्लीट अभ्यास करून घेणं, लायब्ररी आहे, कम्प्युटर लॅब आहे, या सगळ्या सुविधा देऊन रोज पेपर प्रॅक्टिस. रिपीटरच्या मुलांना काय पाहिजे? त्यांचे डाऊट सॉल्व्ह होणं आणि त्यांची पेपर प्रॅक्टिस. आणि हा फक्त शिक्षक भूमिका निभवू शकतो. कुठल्याही विद्यार्थ्याला फक्त स्पर्धा परीक्षेचा तू अभ्यास कर म्हणल्यानं कुठलाही विद्यार्थी होणार नाही, तर त्याला तो कोच त्याच्या सोबत लागतो. आणि या विद्यार्थ्यांना मी असं आवाहन करेल आपल्या प्लॅटफॉर्मवरून की या विद्यार्थ्यांनी बन्सल आणि बन्सलचा जो डे केअर कन्सेप्ट आहे की जिथं स्टडी मटेरियल आहे, DPP आहे, जे विद्यार्थी ऑफलाईनमध्ये जुटू शकत नाहीत त्यांना आमचं बन्सल लाईव्ह नावाचं प्रोडक्ट आहे, DLP नावाचं, जे विद्यार्थी रेग्युलर येऊ शकत नाहीत त्यांना आमचं DLP आहे, टेस्ट सिरीज आहे, स्टडी मटेरियल आहे. अशा विविध उपक्रमातून हे विद्यार्थी जुटू शकतात. पण त्यांना मी आपल्या प्लॅटफॉर्मवरून ही ग्वाही देतो आणि बन्सल आणि आमचे आदरणीय चेअरमन साहेब आणि आमची जी पूर्ण टीम आहे महाराष्ट्रात काम करणारी, कोट्यात काम करणारी, या विद्यार्थ्यांना दिवस रात्र 24 तास या विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवून देण्यासाठी आम्ही त्यांच्या सोबत आहोत. सर, तुम्ही खूप छान माहिती देत आहेत, पण ब्रेक घेणं देखील गरजेचं आहे. कारण तोपर्यंत जे विद्यार्थी किंवा पालक बघतायत हा आपला कार्यक्रम, ते ह्या नंबरवर, खाली दिलेल्या नंबरवर देखील संपर्क साधू शकतील आणि अधिक माहिती देखील घेऊ शकतील. तुर्तास हॅलो 24 तासमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा झी 24 तास. हॅलो 24 तास या कार्यक्रमात ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे बन्सल क्लासेसच्या माध्यमातून यशस्वी शिक्षणाचा मार्ग कसा केला जाऊ शकतो. याबद्दल आपण चर्चा करत आहोत प्राध्यापक विष्णू घुगे यांच्याशी, जे महाराष्ट्र स्टेट हेड आहेत बन्सल क्लासेसचे. त्याचसोबत यशस्वीरित्या गुण मिळवलेली, यशस्वी झालेली विद्यार्थिनी निदा पटेल देखील आपल्यासोबत आहे. सर, तुम्ही शिक्षणाच्या सुविधांबद्दल बोललात, पण शिक्षणाबरोबरच म्हणजे उत्तम शिक्षणाबरोबरच कुठल्या अशा सुविधा असतात ज्या विद्यार्थ्यांना तुम्ही देता? स्पर्धा परीक्षेमध्ये सर्वात महत्त्वाचं असतं टीम, स्टडी मटेरियल आणि या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी कोचची जी भूमिका आहे. तर या विद्यार्थ्यांना फक्त शिकवणे, कोचिंग क्लासेसचा हा भाग नसतो. तर या विद्यार्थ्यांना देताना तिथं 10 तास विद्यार्थी असतात. त्यामुळं ज्या फॅसिलिटीज आहेत तिथं बसण्याची त्यांची सुविधा असेल, स्टडी मटेरियल आहे, त्यामुळं फॅकल्टीज ज्या लागतात त्यांना, स्टडी मटेरियल जे लागतं, DPP लागतं, स्टेशनरी लागते, ह्या सर्व सुविधा आम्ही आमच्या कॅम्पसमध्ये या विद्यार्थ्यांना पुरवतो. त्यामुळं या विद्यार्थ्यांचा निश्चितच कॉन्फिडन्स आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की या टीममध्ये विद्यार्थी कुठंतरी डायव्हर्ट होतात, पालक तितकं पूर्ण वेळ देऊ शकत नाहीत. जसं आपण आज बघितलेलं आहे, इंटरनेट आहे, मोबाईल आहे, TV आहे. आणि या विद्यार्थ्यांना कुठंतरी आपण एका ठिकाणी एका छताखाली हे तिन्ही विषय स्पर्धा परीक्षेच्या आपण करून घेतो. त्यामुळं हा खूप मोठा पार्ट आहे की विद्यार्थ्यांना कुठेही विचलित न होऊ देता विद्यार्थ्यांना एका प्लॅटफॉर्मवर पालक म्हणून आम्ही ती भूमिका निभवतो, शिक्षक म्हणून ती भूमिका निभवतो. आणि या परीक्षेमध्ये या विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धती प्रिपरेशन बन्सल क्लासेसचा बेनिफिट होतो. आणि आज महाराष्ट्रामध्ये आज तुम्ही बघितलं की एवढ्या कमी वेळामध्ये आमचे ज्या काही शाखा आहेत, याचं नेटवर्क आहे, ह्याच्यामध्ये टीम, त्यामध्ये आमचे चेअरमन साहेब आणि त्यांनी ज्या
बन्सल कोचिंग इन्स्टिट्यूटला महाराष्ट्राला ज्या 2 गोष्टी दिलेल्या आहेत त्यामध्ये 2 गोष्टी प्रामुख्याने मला इथं उल्लेख करावा लागेल. तो एक म्हणजे या टीमवर दाखवलेला विश्वास त्यांनी आम्हाला 100% दिलेला आहे आणि दुसरी गोष्ट आहे म्हणजे फ्रीडम. पूर्ण आमचा जो अनुभव आहे त्या अनुभवाचा फायदा या विद्यार्थ्यांना पालकांना कसा होईल आणि स्पर्धा परीक्षेमध्ये महाराष्ट्राचं नाव ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना या स्पर्धा परीक्षेमध्ये कसं नाव लौकिक मिळवता येईल या 2 गोष्टी देऊन आज आम्ही या कमी वेळात म्हणजे ऑगस्ट 2021ला महाराष्ट्रात बन्सल क्लासेस याचं पूर्ण मास्टर फ्रँचायझी घेऊन आज 2 वर्ष या ऑगस्टला पूर्ण होतील एवढ्या कमी कालावधीत JEE नीट आणि शालेय पातळीवरच्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत होमी बाबा आहे स्कॉलरशिप आहे शेकडो विद्यार्थ्यांना या स्पर्धा परीक्षेमध्ये आम्ही यश मिळवून दिलेलं आहे. पण सर एक प्रश्न येतो की इतर फाउंडेशन क्लासेस देखील आहेत उपलब्ध आणि बन्सल क्लासेस यामध्ये नक्की काय फरक आहे? फाउंडेशन विशेषतः करून महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी आणि पालकांना फाउंडेशन म्हणजे फक्त JEE आणि नीट या 2 परीक्षेच्या फाउंडेशन आणि कोचिंगवाले पण आग्रह करतात. पण बन्सल क्लासेसचं न्यू डिव्हिजन ज्याला आम्ही 5वी ते 10वीचं प्री फाउंडेशन म्हणलेलं आहे. फाउंडेशन आणि प्री फाउंडेशन याच्यामधला जर फरक आहे की बाबा या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त मेडिकल इंजिनिअरिंग नाही भविष्यातल्या येणाऱ्या बँकिंग परीक्षा असतील MPSC असेल UPSC असेल देश पातळीवरच्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत किंवा इंटरनॅशनल लेवलच्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत या प्री फाउंडेशनमध्ये या विषयांचा विद्यार्थ्यांचा शालेय पातळीवरचा सिलेबस असेल अभ्यासक्रम तो पण आम्ही कव्हर करतो. इंटिग्रेटेड असतो. स्टेट बोर्डचे विद्यार्थी आमच्याकडे असतात CBSEचे विद्यार्थी आमच्याकडे असतात स्टेट बोर्डचे विद्यार्थी आमच्याकडे असतात आणि या विषयाला फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायो शिकवतो. पण त्याचबरोबर इयत्ता 5वी मधून बौद्धिक क्षमता चाचणी ज्याला मेंटल ॲबिलिटी आपण म्हणतो हा आम्ही 5वी पासून त्या विद्यार्थ्यांना विषय शिकवतो. इंग्लिश हा विषय फार महत्त्वाचा तर तो इंग्लिश विषय पण याबरोबर आम्ही कव्हर करतो. दुसरा पार्ट येतो सोशल स्टडीचा की ज्या इतर स्पर्धा परीक्षेमध्ये फार महत्त्व आहे. तर इयत्ता 5वी पासून आम्ही त्या विद्यार्थ्यांना त्याच्या परीक्षा असेल त्याचं स्टडी मटेरियल असेल तर या सोशल स्टडीज पण आम्ही त्या विद्यार्थ्यांना कव्हर करतो. म्हणजे त्याचा शाळेचा सिलेबस कव्हर होतो. स्पर्धा परीक्षा याही विद्यार्थ्यांना आहे आणि कुठलंही यश मिळवायचं असेल 10वी आणि 12वीच्या स्पर्धा परीक्षेच्या नंतरचं तर त्याचा बेस कुठं तयार होतो तो प्री फाउंडेशनमध्ये. म्हणजे त्याला फर्स्ट अटेम्प्टमध्ये त्याच्या आयुष्यातली त्याच्या भविष्यातली जी काही परीक्षा आहे त्याला IAS व्हायचं आहे त्याला IITians व्हायचं आहे त्याला डॉक्टर व्हायचं आहे तर त्याला इयत्ता 5वी 6वी 7वी पासून ह्या परीक्षा द्याव्या लागतील. किती यश येतंय किती मार्क मिळतात शालेय लेवलला हे महत्त्वाचं नाही आहे पण स्पर्धेत उतरणं महत्त्वाचं आहे. जसं पोहण्यासाठी तुम्ही पाण्यात उतरून तुम्ही फिजिकल किती थेरी शिकवली तर पोहता येणार नाही आहे तसंच या स्पर्धा परीक्षेचं आहे. या स्पर्धा परीक्षा तुम्हाला शालेय पातळीवर द्याव्या लागतील आणि प्रत्येक शाळेतल्या शिक्षकांना आपल्या माध्यमातून आणि प्रत्येक पालकांना आणि विद्यार्थ्यांना आम्ही आव्हान करू की तुम्ही फाउंडेशन आणि प्री फाउंडेशन ह्या कोर्सला प्रवेश घेऊन तुमच्या भविष्यात तुम्हाला पहिल्या अटेम्प्टमध्ये यश मिळवायचं असेल तुम्हाला कॉन्फिडन्स मिळवायचा असेल तर या शाळेबरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी करा आणि यश मिळवा. सर माझे 2 प्रश्न आहेत तुम्हाला. साधारण 40च्या सुमारास तुमचे जे ब्रांचेस आहेत किंवा सेंटर्स आहेत ते तुम्ही यशस्वीरित्या चालवत आहेत. पुढचा प्लॅन काय आहे? आणि दुसरी गोष्ट बियाणी सरांचा तुम्ही मगाशी उल्लेख केला तर त्यांच्या या निर्णयामागची नक्की जादू अशी काय आहे? पण फक्त अगदी थोडक्यात. आमच्या बियाणी सरांबद्दल जर बोलायचं असेल तर मला 2 तासही कमी पडतील. डायनॅमिक पर्सनॅलिटी हे त्यांचं विजन मिशन त्यांची स्पीड आणि मी सांगितलं की त्यांनी दिलेल्या 2 गोष्टी ट्रस्ट आणि फ्रीडम आणि आमची एनर्जी जर काय असेल तर तीच आहे. बियाणी सरांनी एखादी गोष्ट सांगितली आणि आमच्या टीमनं ती सक्सेस करून दाखवली नाही. आमचे खूप व्हर्टिकल आहेत त्या प्रत्येक बँकिंगचं व्हर्टिकल असेल आमचं कोचिंग इन्स्टिट्यूट आहे आमचं शाळेचं असेल स्पोर्टचं असेल या प्रत्येक व्हर्टिकलमध्ये आमची टीम आणि त्या ताकदीनं जो विश्वास दाखवतो त्यामुळं आम्ही उतरतो. आणि सरांचं जे विजन मिशन आहे की महाराष्ट्रामध्ये या स्पर्धा परीक्षेमध्ये ती कुठली असेल जसं स्पर्धा परीक्षा MPSC UPSC मध्ये थोडा महाराष्ट्र कमी पडतो मागे पडतो पण त्यांचं स्वप्न आहे की सर आपल्याला या प्लॅटफॉर्महून बन्सलच्या माध्यमातून या स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला आपले विद्यार्थी चमकवायचे आहेत. फक्त बन्सल म्हणून नाही आपलं दायित्व आहे त्यांचं पॉलिटिकल सोशल तुम्ही जर व्यक्तिमत्व बघितलं तर आपण समोर गेलेलो आहेत आपण पाठीमागं म्हणून हात दिला पाहिजेत या विद्यार्थी पालकांना आणि स्पर्धा परीक्षेमध्ये महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राचा देश पातळीवर आणि इंटरनॅशनल लेवलला आपला डंका वाजला पाहिजे ज्यामुळं महाराष्ट्र आणि पूर्ण देशाचं नाव होईल. सर
नक्कीच सर, तुम्ही ही जी काही मार्गदर्शन केलेलं आहे आणि महत्त्वाची ही टिप दिलेली आहे आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांनी परीक्षार्थी म्हणून राहिलं पाहिजे, विद्यार्थी म्हणूनही राहिलं पाहिजे. हा महत्त्वाचा भाग आहे आणि त्याकरता स्पर्धा परीक्षांना सामोरं जा, यश तुम्हाला मिळू शकतं. हा जो काही मोलाचा सल्ला आहे त्याबद्दल आपले धन्यवाद आणि याच नोटवरती आज आपण इथेच थांबूया. सर, तुम्ही या कार्यक्रमात आलात, मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. निदा, तुझं पुन्हा एकदा अभिनंदन आणि धन्यवाद. हॅलो 24 तासमध्ये आता वेळ झाली येथेच थांबण्याची. पाहत राहा झी 24 तास. विकासाचा ध्यास म्हणजे